नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या खास कार्यक्रमातून आपण तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक लाख मोलाची अशी माहिती जाणून घेतो, दुर्मिळ आजारांची ओळख करून घेतो आणि माहीत असलेल्या आजारांवर उपचार शोधतो. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वृद्धत्वाकडे जात असताना जडणाऱ्या आजारांबाबत. आपला विषय आहे जेरिएट्रिक मेडिसिन. याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत ज्येष्ठ रोगतज्ञ MBBS MD जेरिएट्रिक्स डॉक्टर सायली दामले आणि ज्येष्ठ रोगतज्ञ MBBS MD जेरिएट्रिक्स डॉक्टर श्वेत सबनीस. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर सायली आणि डॉक्टर श्वेत हे जेरिएट्रिक्स मेडिसिन कन्सल्टंट आहेत. ते नवी मुंबईत असलेल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देतात. हायपरटेन्शन, ऑस्टिओपोरोसिस, थायरॉइड, डायबिटीज अशा वेगवेगळ्या आजारांवर ते उपचार करतात. खरं तर आपलं वय जसजसं वाढतं तसतसं शरीराला आजार पण जडत जातं, शरीर थकत जातं. हे खूप नॉर्मल आहे असं आपण म्हणतो, पण खरं तर या वयात होणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टर, जेरिएट्रिक्स मेडिसिन म्हणजे नेमकं काय आहे? तर जेरिएट्रिक मेडिसिन ॲक्च्युली एक जनरल मेडिसिन किंवा इंटरनल मेडिसिनची ब्रांच आहे, विच डील्स फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या रोगांशी डील करतो आम्ही. तर जसं पीडियाट्रिक्स असतं लहान मुलांसाठी, जनरल मेडिसिन असतं ॲडल्टसाठी, तसं जेरिएट्रिक मेडिसिन हे नवीन फील्ड आहे विच डील्स विथ फक्त 60 इयर्स आणि ह्याच्यावरच्या जे लोक असतील त्यांच्याशीच, त्यांच्या आजाराशी डील करण्याची डिपार्टमेंट आहे. अच्छा, म्हणजे लहान मुलांवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर असतात, स्पेशलिस्ट. जसे स्त्रियांवर उपचार करणारे स्पेशलिस्ट असतात, त्याचप्रमाणे आपण वृद्ध व्यक्तींवर उपचार करता. नेमक्या कोणत्या आजारांवर उपचार केले जातात? जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्याला काही काही आजार होण्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. जसं आपल्याला मेमरी लॉस झाला तर अल्झायमर डिसीजसारखे आजार होऊ शकतात, किंवा पार्किन्सन्स हा एक्सक्लुझिव्हली आपल्याला वयोवृद्ध लोकांमध्ये आजार दिसून येतो. किंवा जसजसं वय वाढत जातं आपली हाडं ठिसूळ होतात, आपल्याला ऑस्टिओपोरोसिस होतो, किंवा आपले पडण्याचे वगैरे चान्सेस वाढतात, आपले फॉल्स वाढतात. तर हे सगळे आजार आम्ही बघतो. याच्याच व्यतिरिक्त डायबिटीज, BP, थायरॉईडचे प्रॉब्लेम, निमोनिया, हे नॉर्मली सुद्धा जे आजार बघतात ते सुद्धा आम्ही बघतो. हाच प्रश्न मला डॉक्टर श्वेत यांना विचारायचा आहे की वृद्धत्वाकडे जाताना कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागतो, सविस्तरपणे सांगा. जसं की काही आजार आहेत जे म्हणजे जसं की डॉक्टर सायलीनी सांगितलं की थोडी स्मरणशक्ती कमी होण्याचे जे चान्सेस असतात ते म्हणजे पहिले स्मरणशक्ती काही चावी विसरलो किंवा चष्माच विसरलो ह्याच्यानी सुरुवात होते, आणि आपण हे आजार युजली फक्त वय झालं आहे म्हणून हे एक्सपेक्टेड आजार आहे ह्याच्यावरती आपण असं ते टाळतो ते आजार. बट ही जी छोटीशी जी एक साईन आहे की कुठेतरी काहीतरी विसरलो, एका मोठ्या डिमेन्शियासारख्या आजाराची सुरुवात असण्याची शक्यता असते. तर डिमेन्शिया जसं की पार्किन्सन्स म्हणजे चालताना तोल वगैरे जाणं, काही कारण नसताना चक्कर येणं, किंवा बॅलन्स जाणं आणि बॅलन्स परत परत गेल्यामुळे कुठेतरी पडणं, अडखळणं, ह्याच्यामुळे जे परत हॉस्पिटलाइज होण्याची जी काही कारणं असतात, जी रुटीन कारणं असतात, ह्याच्यावरती आमचा जास्त जोर असतो या ह्याच्यामध्ये. पण वय झाले आणि आता आपल्याला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे, हे कळतं कसं? म्हणजे काही विशिष्ट आपल्याकडे तपासण्या असतात का? आमच्याकडे जेही पेशंट येतात तर त्यांचे आम्ही असेसमेंट्स करतो. ह्या असेसमेंट्स ह्याच्यासाठी असतात की एखाद्या व्यक्तीला एखादा पर्टिक्युलर आजार व्हायचे चान्सेस आहेत का, आणि जर ते आहेत तर ते कुठल्या स्टेजमध्ये आहेत, आणि त्या स्टेजपासून आपण ते परत नॉर्मल होऊ शकतात किंवा ते वाढू शकतात. तर ते करण्यासाठी आपण काही इंटरव्हेन्शन किंवा काही ट्रीटमेंट देऊ शकतो का, हे आपण बघतो त्याच्यात. अच्छा, म्हणजे आपण जे ज्येष्ठ लोक असतात किंवा ज्येष्ठ रुग्ण असतात त्यांच्यावर केवळ एखाद्या आजारावर उपचार करत नाही, तर आपल्याला वार्धक्यात म्हणजे वृद्धापकाळात कोणता एखादा विशिष्ट आजार होऊ नये यासाठी आपण आधी प्रतिबंधात्मक उपचार देखील करता, जे खरोखर चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर, आपल्याला वृद्धापकाळात असे वेगवेगळे आजार एकत्र जेव्हा जडतात, कारण जसं आपण सांगितलं की मेमरी लॉस होऊ शकते, जसं आपलं वय वाढतं, आपली हाडं कमकुवत होऊ शकतात, शरीर थकू शकतं. जेव्हा वेगवेगळे आजार एकत्र होतात तेव्हा आपण कसं ट्रीट करता आपल्या पेशंटला? तर जेरिएट्रिक्समध्ये ह्याला आम्ही मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच असं म्हणतो. तर मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच म्हणजे काही पेशंट्स असतात ज्यांना हृदयाचेही विकार असतात, स्ट्रोक होऊन गेलेला असतो, किडनीचे आजार असतात, लंग्सचे आजार असतात.
पण काही पेशंट असतात ज्यांना हे सगळे आजार एकत्रित सुद्धा एकाच पेशंटमध्ये सुद्धा येऊ शकतात. तर अशा वेळेला त्यांना वेगवेगळ्या स्पेशालिटीजमध्ये दाखवून प्रत्येक स्पेशालिटीजमधून त्यांचे जे काही ट्रीटमेंट प्लॅन्स आहेत ते एकत्रितपणे आणून एक स्पेसिफिक ट्रीटमेंट प्लॅन त्या पर्टिक्युलर पेशंटसाठी सगळ्यात चांगला कुठला राहील हे डिसाईड करण्याचं जे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच हा जो आहे हा भाग जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आमचा आहे. कारण आमचा रोल तिकडे येतो त्या पेशंटला कुठे गाईड करायचं आणि कुठल्या स्पेशालिटीची कुठली ट्रीटमेंट सगळ्यात जास्त आवश्यक आहे ते आम्ही डिसाईड करतो. अगदीच. खरं तर आता अनेक विद्यार्थी देखील आपला हा कार्यक्रम पाहत असतील, त्यांना सुद्धा असं वाटेल की आपण भविष्यात जिरेट्रिक स्पेशलिस्ट किंवा जिरेट्रिक मेडिसिन स्पेशलिस्ट व्हावं. तर यासाठी काही विशेष ट्रेनिंग असतं का? हो, हा कोर्स जो आहे हा MBBSच्या नंतर MD कोर्स असतो, 3 वर्षांचा असतो आणि ह्याच्यामध्ये जिरॅट्रिक मेडिसिन असं असतं. तर आपला मेडिसिनचाही पार्ट त्याच्यामध्ये असतोच, तेही ट्रेनिंग असतंच की पेशंटला कसं ट्रीट करायचं. त्याच्याचबरोबर एल्डरलीसाठी आपण मेन त्याच्यावरती जोर देतो. अगदीच. खरं तर वृद्धापकाळात आपलं शरीर थकतं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपणही सांगितलं, आणि ते खरोखर नॉर्मल आहे. पण त्यामुळे आपण आपल्याला वृद्धापकाळात जे काही आजार जडतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, जे घातक ठरू शकतं. याबाबत काय सांगाल? म्हणजे ते कुठलाही आजार असू द्या तो वेळेवरती पकडावा हीच सगळ्यात मोठी स्टेप असते. तर कुठलाही आजार असेल तर म्हणूनच आम्ही रेकमेंड करतो की कुठलाही पेशंट असो, त्याला आजार असो किंवा नसो, तो एकदा 60 वर्षाचा झाला की ॲटलिस्ट एकदा तरी त्यांचं एक जिरिएट्रिक असेसमेंट जे असतं ते झालंच पाहिजे. ते जर वेळेवरती जर झालं तर त्यावेळेला जे काही आपण असेसमेंट्स करून त्यांचं मेमरी लॉसचा जो असेसमेंट करतो किंवा फॉल्ससाठी त्यांची रिस्क काय आहे त्याची असेसमेंट करतो किंवा त्यांना पुढे जाऊन कुठल्या आजारांची जास्त पॉसिबिलिटी आहे त्यांच्या ॲक्टिव्हिटीनुसार, त्यांच्या लाईफस्टाईल आणि डाएटनुसार, ह्याच्यावरती जर वेळेवरती जर कॅच झाला तो तर त्याचा उपचार बरोबर वेळेवरती कंटिन्यू होऊ शकतो. खरं तर वयाच्या 60 नंतरही आपलं शरीर फिट अँड फाईन राहावं असं कोणाला नाही वाटणार, पण त्यासाठी तारुण्यात काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. कशी काळजी घ्यावी डॉक्टर? तर ह्याच्यासाठी काही लाईफस्टाईल चेंजेस आपल्याला बिलकुल आणण्याची गरज आहे. तर आपलं डाएट, वेळेवरचा एक्सरसाइज आणि बाकी म्हणजे काही ॲडिक्शन्स असतात जसं की स्मोकिंग, जे खूप रिसेंट काळांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे. तर स्मोकिंग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन वगैरे हे काही मॉडिफायबल आणि काही नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असे म्हणतो आपण त्यांना. तर जे मॉडिफायबल आहेत ॲटलिस्ट ते जर आपण वेळेवरती जर चेंज आणला त्याच्यामध्ये, तर जे नॉन मॉडिफायबल आहेत रिस्क फॅक्टर्स त्याच्यावरती आपण ते सांभाळू शकतो. खरं तर जेरिएट्रिक्स बाबत एक संज्ञा आहे की एंड ऑफ लाईफ केअर, म्हणजे काय डॉक्टर? एंड ऑफ लाईफ केअर म्हणजे मृत्यू हा अटळ आहे आणि पण तो मृत्यू अटळ आहे म्हणून आपण त्याच्यासाठी एखाद्या पेशंटला काही ट्रीटमेंट द्यायची नाही असं तर आपण करू नाही शकत. कोणत्याही व्यक्तीला कमीत कमी त्रासात जास्तीत जास्त शांततापूर्वक त्यांचे धार्मिक त्यांचे काही विचार असतील किंवा त्यांचे काही बिलीफ्स असतील ते सुद्धा विचारात घेऊन त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाची काय धारणा आहे ह्याबाबत, हे सगळं विचारात घेऊन आपण एखाद्या पेशंटसाठी टेलर्ड ट्रीटमेंट ठरवतो. म्हणजे त्या पेशंटला काय गरज आहे, त्यांचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यांना अजून काय कम्फर्ट हवा आहे लाईफमध्ये. एखाद्याला खूप जास्त पेन होत असेल, खूप जास्त त्रास होत असेल, त्याच्यासाठी औषध देणं, एखाद्याला खायला त्रास होत असेल त्याच्यासाठी आपण सोय करणं, हे सगळं एंड ऑफ लाईफ केअरमध्ये येतं. अच्छा, म्हणजे त्यांचा वृद्धापकाळही कसा जास्तीत जास्त सुखात जाईल याकडे आपण लक्ष देत असता. खरं तर डॉक्टर, आपल्याकडे अशी काही उदाहरणं असतील ज्यामध्ये वृद्धापकाळात अनेक आजार एखाद्या व्यक्तीला होते पण ती आपल्याकडून घरी जाताना ठणठणीत पूर्णपणे बरी होऊन गेली, अशी काही उदाहरणं आमच्याबरोबर शेअर कराल का? आता ॲक्च्युली गेल्या महिन्यातच एक पेशंट ॲडमिट झालेली, एक 68 year old फिमेल होती. तर तिचंही एकच कंप्लेंट होती की मला चालताना दम लागतो. पण हे दम लागण्याचे जे लाखो कारणं असू शकतात आपल्या शरीरांमध्ये, त्यापैकी तिला जेव्हा आम्ही असेसमेंट केली तिची, तर तिला ॲनेमिया होता, म्हणजे तिचं हिमोग्लोबिन कमी होतं. मग पुढे एक्सरे केला तर तिच्या लंग्समध्ये पाणी जमा होतं, तिची किडनीज ऑलरेडी फेल झालेल्या होत्या. तिला नंतर आम्ही हे सगळं जेव्हा सांभाळून घेतलं तेव्हा फायनली हे सगळं करूनसुद्धा जेव्हा तिचा दम बरा झाला नाही तेव्हा आम्ही तिची अँजिओग्राफी करून बघितली
तर तेव्हा अँजिओप्लास्टी तेव्हा तिला ब्लॉक निघाला आणि ती पुढे अँजिओप्लास्टी केली आणि तेव्हा कुठे तिचा दम बरा झाला. तर एक आपण फक्त दम लागतोय असं म्हणून वय झालेलं असेल तर दम लागेलच असं आपण जे ॲझ्युम करतो ते बिलकुल चुकीचं आहे. आणि कुठलाही छोटा जरी त्रास असेल तर त्याचा जर फक्त आपण वेळेवरती उपचार केला तर जसं ह्या पेशंटचं झालं तसं अगदी एंड स्टेजपर्यंत आपल्याला थांबण्याची आवश्यकता नाही पडणार. ही पेशंटसुद्धा 1 महिना जवळजवळ आमच्याकडे राहिली हॉस्पिटलमध्ये आणि ॲट दी एंड ऑफ इट ती चालत तिच्या परिवाराबरोबर घरी गेली. डॉक्टर, जर आपण असं पाहिलं की मला सुद्धा आज हे पहिल्यांदाच कळलं की 60नंतर जे काही आजार होतात ते आपण आधीच प्रतिबंधात्मक उपचार करून त्यांचं काही प्रमाण कमी करू शकतो किंवा ते आजारच पूर्णपणे आपण एक फिट अँड फाईन आयुष्य जगू शकतो 60नंतर. आणि हे आपल्या प्रेक्षकांमधल्या अनेक व्यक्तींनाही आज पहिल्यांदा कळलं असेल. कुठेतरी आपल्या भारतात याबद्दल जागरूकता कमी होते का असं वाटतं? भारतामध्ये आपली जनरल असं धारणा आहे की मला काही आजार झाला किंवा मला अगदी सहन होत नाही आहे तेव्हा मी डॉक्टरकडे जाणार. ते आपण बदललं पाहिजे. आपल्याला काही आजार नसला तरी आपण निरोगी आहोत की नाही हे बघायला मात्र आपण डॉक्टरकडे एकदा तरी जायला पाहिजे. आणि बऱ्याचशा गोष्टी असतात जसं आपण एक्सरसाइज वगैरे ह्या गोष्टींकडे एवढं लक्ष देत नाही, पण पुढे जाऊन ह्या गोष्टींचा फार फरक पडतो. कारण साधं काही एक्सरसाइजेस आहेत, बॅलन्सिंग एक्सरसाइजेस आहेत ज्याच्यामुळे आपले फॉल रिस्क कमी होते, आपली पडायची रिस्क कमी होते. मेंटल एक्सरसाइजेस असतात ज्याच्यामुळे मेमरी लॉस वगैरे अल्झायमर्ससारखे आजार होण्याची प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. तर हे सगळ्या गोष्टी आपण आधी विचारात न घेता आपल्याला काही त्रास झाल्यावरती डॉक्टरकडे जातो आणि त्याच्यामुळेच बरेचदा एवढ्या सगळ्या एज ग्रुपमध्ये एवढे सगळे आजार बघायला मिळतात. अगदीच. म्हणजे असं म्हणतात, डॉक्टर असा सल्ला देतात की किमान 6 महिन्यातून एकदा तरी आपण संपूर्ण हेल्थ चेकअप करून घ्यायला पाहिजे आणि ते खरोखर प्रत्येकाने करून घ्यायला पाहिजे निरोगी जगण्यासाठी. डॉक्टर, याबाबत परदेशात जागरूकता आहे का? म्हणजे बाहेरच्या US, UK, कॅनडा ह्या ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आपण ज्या म्हणतो तिकडे गेले 30 ते 35 वर्ष झाली ऑलरेडी जिरियाट्रिक मेडिसिन हे वेगळं डिपार्टमेंट आहे आणि त्यांच्याकडे वेगळे जिरियाट्रिशियन्स ही स्पेशालिटी असून जिरियाट्रिक स्पेशलिस्ट असे डॉक्टरसुद्धा आहेत. तर त्यांच्याकडे गेले ते 35-40 वर्षांचा जो डेटा आहे तर पेशंट रिलेटेड की ह्या एज ग्रुपमध्ये कुठले आजार जास्त कॉमन आहेत, त्याच्यावरती कुठली ट्रीटमेंट केली तर त्यांना जास्त फायदा होईल त्या ट्रीटमेंटचा, हा जो रिसर्च करण्याचा जो डेटा आहे त्यांच्याकडे त्याच्यामुळे एक बाकी देश आपल्या बरेच पुढे निघून गेलेले आहेत. बट आपल्याकडेही आपल्या देशातही हे हळूहळू चेंज होतोय हा नजरिया. हा चेंज हळूहळू नाही झपाट्याने व्हावा आणि आपल्याकडे सुद्धा जेरेट्रिक्स बाबत जागरूकता वाढावी यासाठी आपण काय करू शकतो? ह्यासाठी तुमच्यासारख्या जर्नलिस्टची जर आम्हाला मदत होत राहिली असे प्रोग्राम्स करून अजून जागरूकता बाकी वर्ल्डमध्ये पसरवण्याची तर आम्हाला खूप फायदा होईल. याच्याऐवजी सुद्धा आम्ही आमच्या परीने सुद्धा आमच्या हॉस्पिटल्समध्ये कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम्स असतात तिकडे आम्ही कॅम्प्स करतो. अपोलोच्या थ्रू जाऊन सुद्धा आम्ही वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जाऊन सुद्धा अवेअरनेसचे काही एक्सरसाइजेस करतो आहे. तर ह्या सगळ्यामुळे थोडा हळूहळू अवेअरनेस अजून जागरूकता येते लोकांमध्ये. अगदी. म्हणजे मीडियाच्या माध्यमातून प्रचारातून आपण जागरूकता नक्कीच करू शकतो, जी करणं आवश्यकही आहे. आपण अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून काही उपक्रम करता असं आपण म्हणालात. अपोलो हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत आपण काय सांगाल डॉक्टर सायली? अपोलो हॉस्पिटलमध्ये आत्ता नव्याने जिरॅट्रिक मेडिसिन हे डिपार्टमेंट आपण चालू केलेलं आहे. याच्यामध्ये आपण 65 वर्ष आणि त्याच्यावरचे अशा लोकांना स्पेशलाइज जिरॅट्रिक केअर आपण देणार आहोत. त्याच्याचबरोबर प्रत्येक पेशंटसाठी आपलं टेलर्ड ट्रीटमेंट असणार आहे, कारण प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाचे आजार वेगळे आहेत. तर त्याच्यानुसार आपण वेगवेगळे जिरॅट्रिक पॅकेजेस ठेवलेले आहेत. आणि त्याच्याचबरोबर नंबर दिलेला आहे आपला कॉल सेंटरचा. सो कोणाला काही एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर ते तिकडे कॉल करू शकतात. अगदीच. कोणाला जर या आजाराविषयी अधिक माहिती हवी असेल, आपल्याला डॉक्टरांकडून सल्ला हवा असेल, त्यांच्याकडून उपचार करून घ्यायचे असेल तर आपण नक्कीच अपोलो हॉस्पिटलचा जो स्क्रीनवर क्रमांक दिलेला आहे, नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क साधू शकता आणि डॉक्टरांकडून उपचार करून घेऊ शकता. डॉक्टर, जिरियाट्रिक मेडिसिन स्पेशलायझेशन करणं असं आपल्याला का आवडलं? म्हणजे आपण हे विभाग का निवडलं? एकेकाने सांगा. हळूहळू
वृद्ध लोकांची पॉप्युलेशन वाढते आहे आणि त्यांच्यासाठीचे स्पेशलाइज्ड डॉक्टर्स नाही आहेत आपल्या देशामध्ये. सो ही गरज बघता मला इंटरेस्ट निर्माण झाला आणि मी चूज केलं इकडे जायचं. डॉक्टर आपण जसं मॅडम म्हणाल्या तसं की आपलं आता सध्या तरी अराउंड 14 करोड पॉप्युलेशन, 14 ते 15 करोड पॉप्युलेशन सध्या आहे इंडियामध्ये, जे 60 इयर्स अँड त्याच्यावरती असे आहेत. बट 2050 पर्यंत असा एस्टिमेट आहे की 35 करोड पॉप्युलेशन आपलं हे 60 वर्षांच्या वरती असणार आहे. तर आपल्याकडे ऑलरेडी आपल्या पॉप्युलेशन आणि डॉक्टर्सचा जो रेशो आहे तो खूपच कमी आहे. त्यात सुद्धा जिरियाट्रिक मेडिसिन चे स्पेशलिस्ट आणि त्यांचे डॉक्टर्स ह्याचा तर म्हणजे जिरियाट्रिक मेडिसिन पेशंट्स आणि त्यांचे डॉक्टर्स ह्याचा रेशो तर अजूनच कमी आहे. म्हणजे हे सगळं अंदाजात घेऊन मग आम्हाला वाटलं की आपण आपल्या कंट्रीसाठी सुद्धा थोडं टाइम देणं अगदी महत्त्वाचं आहे आणि आपल्या इकडचे जिरियाट्रिक पॉप्युलेशनना थोडं वरती आणण्याची गरज आहे. अच्छा डॉक्टर, खरं तर काही आजार हे खूप सामान्य असतात, म्हणजे ते जरी गंभीर असले तरी ते कोणत्याही वयोगटात होऊ शकतात. जसं की लहान मुलामध्ये जो कोणता आजार आपल्याला आढळू शकतो तोच वृद्ध व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा आढळू शकतो, असे काही आजार असतात. पण काही आजार असे असतात जे ठराविक काळातच किंवा ठराविक वयोगटातच होतात. वृद्धत्वात असे कोणकोणते आजार होतात, काय सांगाल? वृद्धत्वात असे म्हणजे त्याला आम्ही जिरियाट्रिक जायंट्स असे म्हणतो आम्ही. तर त्याच्यात इमोबिलिटी म्हणजे कोणाला काही चालण्याचे काही प्रॉब्लेम्स असतात, चालता येत नसेल तर त्यांना व्हीलचेअर प्रोव्हाइड करायची असते. हे एक छोटीशी गोष्ट आहे पण इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स टू द पेशंट. डॉक्टर आपण काय सांगाल याविषयी? वृद्धापकाळात होणारेच आजार असे कोणते ठराविक आजार आहेत? जसं सरांनी म्हटलं तसं जिरॅट्रिक जायंट्समध्ये आपली इनस्टेबिलिटी असते, म्हणजे एखाद्याला चालतानाच तोल जातो आहे सारखा सारखा, किंवा कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट म्हणतो म्हणजे आपलं मेमरी लॉस होणं, किंवा लघवीला वगैरे एखाद्याला त्रास असणं, लघवीचे त्रास असणं, आणि हे सगळे आजार जिरॅट्रिक्समध्ये येतात. अगदीच. खरं तर वृद्धापकाळात केवळ शरीरच थकत नाही तर मनही थकतं. असंख्य विचार असतात आपल्या घरातल्याच आजी आजोबांच्याही मनात, ते कायम विचारातच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांना मानसिक शांतता, मानसिक सुख मिळणं अतिशय आवश्यक असतं. यासाठी आपण काही करता का? आम्ही म्हणजे त्यांच्यासाठी काही सध्या आपल्याकडे तेवढी अवेलेबिलिटी सध्या नाही आहे. बट काही इन्स्टिट्यूशन्स आहेत जिकडे इन्स्टिट्यूशनल केअर्समध्ये त्यांच्यासाठी काही सोशल प्रोग्राम्स असतात, म्हणजे काही रिलिजियस प्रोग्राम्स असतात किंवा त्यांच्यासाठी काही एंटरटेनमेंटची काही साधनं असतात किंवा त्यांची एक सहल घेऊन जातात त्यांना. तर असे काही छोटे मोठे जरी प्रोग्राम्स त्यांच्या एंटरटेनमेंट, त्यांचं मेन त्यांच्या आजारापासून त्यांच्या त्रासांपासून फक्त त्यांचं लक्ष थोडंसं डायव्हर्ट करण्यासाठी जरी आपण काही प्रयत्न केले तरी ते त्यांच्या मेंटल हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. अगदीच. खरं तर ज्या घरात आजी आजोबा असतात ते घर अतिशय भरलेलं असतं, पण आपल्याला त्यांची विशेष काळजी घेणं सुद्धा आवश्यक असतं. आपण डॉक्टर सायली काय सल्ला द्याल की आपल्या प्रेक्षकांना की आपण आपल्या आजी आजोबांची कशी काळजी घ्यावी? सगळ्यात पहिले तर आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे की कोणतीही गोष्ट माझं वय झालंय असा विचार करून सोडून नाही द्यायची. माझं वय झालं असलं तरी मी निरोगी राहू शकतो हे आपल्या मनात पक्कं राहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे जसं आपण खातो पितो त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर व्यायाम हा सुद्धा अतिशय आवश्यक आहे. थोडंसं एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायला एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईलसुद्धा असावी लागते. सो नॉर्मली वॉकिंगला जाणं किंवा थोडंसं आपल्या वयाच्या लोकांबरोबर वेळ स्पेंड करणं हे सुद्धा त्यांना आपण एनकरेज केलं पाहिजे. जस्ट बिकॉज ते त्यांचं वय झालं म्हणून तुम्ही घरात थांबा, तुम्ही बाहेर जाऊ नका, असं त्यांना कुठलेही रिस्ट्रिक्शन्स वयासाठी म्हणून आणले नाही पाहिजेत. आपण शेवटी काय, एज इज जस्ट अ नंबर. डॉक्टर आपण काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही तुमच्या आजी आजोबांचं ऐकलं पाहिजे. सगळ्यात पहिले म्हणजे त्यांनी कितीही छोटा काही त्रास सांगितला तर त्या छोट्या त्रासाचं एक मोठ्या आजाराकडे एक मूळ असू शकतं. तर कुठलाही छोटी त्रास ते इग्नोर करणं हे अगदी चुकीचं आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांना मशीन बसवणं, हे आपण अगदी छोटी गोष्ट आहे की त्यांना तर ऐकूच येत नाही, थोडं जोरात बोलवून घेऊ आपण. बट ते जेव्हा बाहेर निघतात, कोणी हॉर्न मारत असेल आणि ऐकू नाही आला तर तशा छोट्या गोष्टीचं खूप मोठ्या त्रासामध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं.
असं म्हणतात की वृद्धत्व हे दुसरं लहानपण असतं आणि त्याच प्रकारे जसं आजी आजोबांनी आपल्याला लहानपणी सांभाळलेलं असतं तसंच आपण त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात दुसऱ्या लहानपणात आपण त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मुलाचं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.